नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग आणि परत एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, मस्त आनंदाचा जावो बाप्पा चरणी प्रार्थना। तर मंडळी, हे मी उकळलेल्या अंड्याची सुकी झणझणीत भाजी बनवत आहे। पूर्ण व्हिडिओ बघा। यामध्ये मी पाण्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकलेलं आहे, कारण उकळताना कधी कधी अंडे फुटतात, म्हणून त्यामध्ये लिंबू पिळून टाकला आणि मीठ टाकला तर अंडी फुटत नाही उकळताना। तर हे मंडळी उकळत आलेले आहेत, बघू शकता। मंडळी, आईवडिलांची काळजी घ्या नक्कीच प्लीज। मी दर व्हिडिओमध्ये सांगत आहे की आईवडिलांची काळजी घ्या। हे बघा, फोडणीला मी काय काय घेतलंय, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, लसूण आणि जिरे पण आहेत त्यामध्ये। तर आता हे तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मस्त लाल ब्राऊन होऊस्तर भाजून घ्यायचं आहे मंडळी। तर यामध्ये मी मीठ पण टाकणार आहे। मीठ का टाकायचं की कारण लवकरात लवकर हा शिजतो, कांदा लाल होतो, म्हणून मीठ फोडणीमध्ये टाकायचं, मस्त परतून घ्यायचं। तर मंडळी, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघा। तर मंडळी, हे बघा, आता तुम्ही हा कांदा कसा झाला हे बघू शकता। लाल झालेला आहे, ब्राऊन मस्त छान। अजून थोडं 2 मिनटं भाजणार आहे अजून आणि आता मी टोमॅटो घालणार आहे मंडळी। हे बघा, हे टोमॅटो मस्त 2 मिनटं परतून घ्यायचे आहेत। 2 मिनटं परतवल्यानंतर मी यामध्ये हिंग टाकलंय, लाल तिखट टाकलंय, हळद टाकलेलं आहे आणि मस्त 2 मिनटं ह्याला पण मस्त परतून घ्यायचं आहे। काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे, कलर किती छान येतो ह्या बघा तुम्ही। तर मंडळी, तुम्हाला कृपया करून पूर्ण व्हिडिओ बघा, तरच ही भाजी तुम्हाला कळेल पुढे की ह्या भाजी समोर मटण ठेवलं तरी तुम्ही हीच भाजी खाणार, एवढी टेस्ट आणि खमंग झणझणीत लागते। ह्यामध्ये फक्त छोटे 2 चमच टाकलेत मी पाणी, का की फोडणी जळू नये म्हणून। आता हे 2 मिनटं परतून झाल्यानंतर मी याला झाकून 5 मिनटं शिजून देणार आहे। हे बघा, झाकून 5 मिनटं झालेत, बघा कसं तेल सुटलेलं आहे मंडळी। तरी हे अजून मी शिजून देणार आहे, परतून घ्यायचं आहे। बघा, चिटकलं का खाली म्हणून। आता इथे मी थोडंसं कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीरने खूप छान मस्त खमंग भाजी लागते। तर अर्धी आता टाकली मी, अर्धी नंतर टाकणार आहे। तर कृपया करून माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असतील तर कमेंट करून नक्की सांगा, या व्हिडिओमध्ये काय चुकलंय माझं, काय नाही मंडळी। आणि या बहिणीच्या डोक्यावर सदैव आशीर्वाद ठेवा। हे बघा, परत मी कोथिंबीर टाकून मी परत 5 मिनटं शिजून दिलेली आहे। कसं तेल सुटलेलं आहे बघा, काय वास येतोय ना मंडळी, खरंच वाह। या मंडळी, खायला खरंच मी ही भाजी बनवत आहे। ही भाजी ना भाताने खूप मस्त लागते, चपाती पण खाऊ शकता या भाजीशी। हे उकळलेले अंडे आहेत, थंड झालेत, याचे सगळे सालं काढलेत मी। ह्याला मस्त धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यानंतर थोडेसे असं काढले मी मधलं हे बघा, हे मधलं गोळे काढलेत पिवळे अंड्याच्या, मस्त छोट्या छोट्या आकारात कापून घेतलेलं आहे। आणि ही फोडणी आहे, या फोडणीमध्ये ते चिरलेले अंड्याचे फोडी मिक्स करायचे आहेत, बघा हे बघू शकता। आणि ही भाजी एवढी पौष्टिक आहे ना मंडळी, लोक उकळून अंडे खातात, भाजी पण बनवून खाऊ शकता। याचं कलर किती छान आलेला आहे, बघू शकता मंडळी। तर मंडळी, माझे हल्ली व्हिडिओ व्हायरल होत नाहीत, काय झाले माझ्या चॅनलला माहीत नाही। मी तर काही चुकलेली नाही, पण माझे व्हिडिओ हल्ली व्हायरलच होत नाहीत। बघा, ही मी 5 मिनटं मी त्याला शिजून दिले आहे, झाले। हे बघा, तेल सुटलेलं आहे, हे बघू शकता। तर माझे व्हिडिओ यूट्यूबवाले दादा, माझे व्हिडिओ व्हायरल कर प्लीज, मला खूप गरज आहे, म्हणून खूप मेहनत करत आहे मी। आता इथे कोथिंबीर परत टाकत आहे,
पहिला अर्धी टाकली कोथिंबीर, आता अर्धी मिक्स करत आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला तर नक्कीच या बहिणीच्या डोक्यावर सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आता ही भाजी तयार आहे खायला. या मंडळी खायला. तर हा इकडे भात शिजत आहे. थंड पाण्यामध्ये मी मस्त 3 पाण्यामध्ये धुवून 3-4 पाण्याने भात धुतला आहे आणि थंड पाण्यामध्ये आणि मीठ टाकून शिजायला ठेवलं आहे मी. बघा, अर्धं शिजलेलं आहे. भाताबरोबर खूप खमंग लागते ही भाजी. चपातीबरोबर खाऊ शकता तुम्ही. तर मंडळी, परत एकदा तुम्हाला सांगते, आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथे मी तेल टाकत आहे वरून थोडंसं, छान लागतं म्हणून. तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या मराठी भाषेमध्ये काही चुकलं असेल तर माफी. मी मराठी भाषा खूप सुधारायची माझी प्रयत्न करेन. मी चुकलं असेल तर माफी, मला माफ करा. छान मस्त मराठी बोलणार शिकणारही मी, कारण मी महाराष्ट्राची आहे. लातूर मराठवाडा माझं गाव आहे. तर पहिलं यायचं मराठी, पण आता हल्ली मी मुंबईला राहते म्हणून थोडंसं हिंदी बोलते मी. बाय बाय, टेक केअर.